समुपार्जित लोकांना गालबोट लागण्याची शक्यता आहे. पण देवाने म्हणावं महाराज तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही विचारवंत आहात, तुम्ही ज्ञानी भक्त आहात, तुमच्याजवळची प्रियता, तुमच्याजवळचा प्रामाणिकपणा खूप गोड आहे महाराज, माझं वजन हलकं करा. म्हणजे देवाने तुकोबारायाच्या समोर गयावया करावी, किविलमध्ये तोंड करावं. मग तुकोबारी म्हणा देवा आता तो खूपच हाताला लागलाय. तसं तर भक्त हाताला लागतात देवाकडे, पण देव हाताला लागलाय. तुकोबारी म्हणतात देवा एवढा जर तुम्ही हाताला धरलाय ना, मग मी म्हणाल ते तुम्ही द्याल किंवा तुम्ही सांगाल ते अजिबात नाही. मी म्हणाल ते फक्त मला तुझा विसर होऊ देऊ नको. पहिल्याच्या अर्थ सांगा तुझा विसरणं व्हावा हेची दान देवा देवा, दुसरं काही लागत नाही. तुकोबारायांना देवाने विचारलं तुम्हाला जर माझा विसर झाला नाही तर तुम्ही काय करा. उत्तरार्धामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये उत्तर आले आवडीने तुझं गुण गाईन, आवडीने तुझं भजन करेन. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. महाराज सगळं खरं झालं, तुम्ही भजन करणार, कीर्तन करणार, धार्मिकतेची वातावरण समाजामध्ये जाऊन नीट करणार, लोकांना चांगलं सांगणार, शिकवणार, गरीब मुलाबाळांना खायला काय लागत ते काहीतरी मागा नाही. तुकाराम महाराज म्हणले देवा सगळं तुझ्या कृपेने भरपूर माझ्याकडे आहे. नरगे मुक्ती धनसंपदा संत संगती सदा, याचा उतारा हा महत्वाचा. तुकाराम महाराज ठीक आहे सगळं तुम्हाला पाहिजे ते मी देतो, पण जन्माला यावं लागेल, संतांची संगत करायची, माझं नामस्मरण करायचे, परत जन्माला यावं लागेल तुम्हाला. तुकोबाराने देवा म्हणून देवा त्या गर्भवासाचं दुःख मला सांगू नको, ते माझ्या पसरी पडलेले आहे. तुला घालायचे गर्भवासाला जन्माला, खुशाल मला जन्माला घाल, पण तुला विनंती करतो तुझ्या चरणाची सेवा मला करू दे, फक्त तुझा विसर करू नको, खुशाल जन्माला घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, दुःखे घालावी नाही, सुखे घालावे आम्हासी. किती सुंदर अभंग आहे. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. अभंगाचा शब्दशार्थ आपल्या पुढे मांडलं, संपलं कीर्तन. आपल्याकडं 58 मिनिटं शिल्लक आहे. माझा नियम आहे मी 9 ते 11 जरी कीर्तन असलं सर तर मी लोकांना आत करू देत नाही, मी मात्र वेळ जातो. आणि आता जरी 7 ते 9 टायमिंग असला तरी समजा मी 4-2 पाऊल पुढं ढकललं म्हणून त्या पाठीला ते एखादी लोक वाढवा, असं काही होत नसतं. बरं मग त्याच्यामुळे कीर्तन करायला यांचा अंत घ्यायचा नाही. देवरांना होत जरा 5 मिनिटं घेतो बरं का, जरा 5 मिनिटं घेतो का, तुझ्या घरी जाऊन घे. लोक कामं धमाचे असतात, दमून आलेले असतात, प्रसाद पण खायचा असतो, आपले मार्गस्थ फिरायला लागायचं असतं. काट्यावर पाठा कीर्तन बरोबर नव्हतं. अनेक वर्षाच्या प्रथा परंपरेतील गुरुगावचा हा अखंड हरिनाम सप्ताह जुन्या जुगाट लोकांच्या सहकार्यातून माध्यमातून प्रेरित झालेला, अगदी वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवान, गुणवान, कलावान, क्रीडावान सगळ्या क्षेत्रातल्या गावातल्या ग्रामस्थांनी येऊन या सत्याची उभारणी केली. अत्यंत आदरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गाडी महाराज मूळ खांबा आपला तो आहे का ना, असं त्या खांबाने आपल्याला सगळ्यांना प्रेरित दिलं. त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यात पिंगळे महाराज पण आहे सुरुवातीपासून, बरोबर ना घोषित पिंगळे महाराज सुरुवातीपासून आहे. लागली गेल्या वर्षी दिसतं थोडीशी, पण काढली परत करून तुम्ही ती दिसतं, आणि दिसतं लागतच असते महाराज. पोरग गुन्हाला आलं तर लोक म्हणतात हे गुणवंत पोरग दिसलं का, त्याचा क्षण मिळतं. ज्या दिवशी आपल्याला असा कुठं होईल त्या दिवशी समजायचं दिष्ट लागले, म्हणजे लोक चांगल्या भावनेने पाहतात. हा त्याचा खरा उद्देश आहे. म्हणजे अगदी वेगळ्या विचित्र भावने तुमच्यात निवडतो, त्याचा अर्थ तसा लिहूच नका. तुम्ही कोण मला मोठे करणार आहे किंवा मी कोण तुम्हाला मोठा करणार आहे. करणारा मोठा भगवान परमात्मा. द्यायचे तो फाडून देईल, आणि नसं द्यायचं तो मागून मिळणार नाही. आपण लोक बोलायचंच करते, मागून मिळत नाही, आणि द्यायचं तर फाडून देईल. त्याच्या मनात आलं ना देता तो छप्पर फाडकर देतो, बरोबर नाही बोलतात. द्यायला लागला तर तो भरपूर देतो, आणि त्याच्या मनात आलं तर तो प्रारब्ध आमच्या उलट करतो. माझा एका मंत्रावर तुकोबारायांचा फार विश्वास, एका मंत्रावर, आणि तो मंत्र लोकांच्या हातात नाही, तो मंत्र देवाच्या हातात नाही. त्याच्यामुळे लोकांनी पिंगळे महाराज किती पालखा पाडला आणि होताना पाडला तरी प्रारब्धची जोडी धन आणि प्रारब्धची वाढे हे प्रमाण त्याचं पाठ त्या कीर्तनकारांनी, कलाकारांनी कधीच समाजाला घालायचं नाही, कधीच घालायचं नाही. का नाही घालायचं? देणारा देव प्रसिद्धी देव देतो. तुम्ही असं समजू नका की लोक आम्हाला प्रसिद्धी देतात, आमच्याकडे गुण पाहून लोक आम्हाला बोलवतात. माझ्याकडे मोठे वाटते, माझ्याकडे आता जर पुस्तक गुण नसतात महाराजाला लोकांनी उभं केलं नाही. मला थोडंफार ज्ञानोबारांच्या आदरणीय समंद्र महाराज आळंदीकर गुरुजी माझे
यांच्या कृपेने, रामदासजी भोयर गुरुजी यांच्या कृपेने, त्याच्याकडे जातो आदरणीय वंदनीय शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्या कृपेने जर माझ्याकडे तो गुण आला नसता तर इथं मला कोणी बोलवलं नसतं महाराज. म्हणजे तुम्ही आमच्या गुणावरती प्रेम करताय, वाक्य लक्षात ठेवा. जर गुण नसता तर इथं योग्य दादा कोणी बोलवलं, काय ताकदी बोलवायची. लोक गुणवान आहेत, गुणावरती प्रेम करतात, ज्ञानावरती प्रेम करतात. त्या कृपेतून मला आदरणीय तुमच्या सगळ्या ट्रस्टीचा, भाऊंचा, सगळ्यांचा फोन झाला. मी म्हणलं ओके, पण मला असं वाटत होतं की इतका एरपडताना मी करू नये की इतका सकाळी गेलेल्या माणसाचे दसकरे करून दोन्हीला पहिला. गाव माझं चांगलं आहे, माझं गाव 4 जण असतात तर त्यात काय केलं आपल्या लोकांना कांदे चारणे ते एखादा असतंच ना, असतंच ना एखादं बकऱ्या चारणे बाबा तुझ्या बकरी चारणे घेत ना, मग काय आपण काय फक्त एकच नाही तर काय विषय एखादं तरी बदलले कांदे चारणे असं असतं तसं पुढं तरी असतं. पण मला सगळीमध्ये माझ्या गावामध्ये, माझ्या गावात पप्पा अधिक बोळे, मी व्याकरण शिकलोय संस्थेत राहिलेला, कारण माझं इतिहास पासून व्याकरण पण झाले. जे पाठबळ देतं ना ते गावाचं नाव पावळे म्हणून असं कार्य करते तेव्हा. आणि 4 जण जर कुठे असतं तर महाराज मग माझे वाक्य तुम्हाला समज जातो. कीर्तनातलं सगळं सोडा, चुकीचं सोडा, बरोबर सोडा, मळके राहा पण जळके राहू नका. भाषा कळली ना काय राहा, मळके राहा पण जळके राहू. कारण ज्याच्याबद्दल जोडतो ना त्याला त्याचा लवलेश काहीच होत नाही, पण जो जोडतो तो जिवंतपणे लाकडा जाळल्यासारखं जोडतो. त्याच्या लक्षातच राहतो मला जळायचे एक दिवस, मला जळायचे एक दिवस, पण त्या जिवंत जळते. आता त्याला काय करू महाराज. मग त्याच्याकडे एक वाक्य सांगू का, मुखाने तोंड भरून भरून बोला एकमेकांसमोर, कानाने चांगलं ऐकायला शिका. खरं असेल तर कानात घाला, आणि खरं जरी नसतं तरी वाईट गोष्टी कानात लोकांच्या ऐकून घालू नका. विनंती ना, कारण सांगणाराचं त्याच्यात काही जात आहे. सांगणाराचा उकिरडा झालेलाच असतो, पण तो सांगणारा जो ऐकतो त्याचाही उकिरडा होतो. भाषा समजून नाही करताना म्हणून चांगल्या लोकांचं चांगलं आहे का पाहिजे तरी काय येणे मुखे तुझे नाही देवाचं रूप पाहायचं मला आता श्रीमुख गोविंद त्याचं रूप पाहिजे. पण ते पाहण्याकरता परमेश्वराने सुंदर गोड गोड त्याशी फळाईपेक्षा वेगळे डोळे दिलेत महाराज, नेतृत्व दिले. पाहिन श्रीमुख आवडावे अनेक प्रमाण आहेत महाराज. त्या देवाला पाहण्याकरताच जन्मे, ते देवाचं भजन करण्याकरताच जन्मे, दुसऱ्या करण्याकरता जन्म आणि भजन नाही महाराज. आजच्या हातून विनंती आपल्या सत्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, कोणाहून कोणाचं राहत नाही. एखादा कार्यकर्ता गेला जे सप्ताह थांबला अजिबात थांबत नाही. निळे महाराज गेला म्हणजे परिसर ओस पडत नाही, पाठी बघून कोणी तयार होणार आहे लक्षात ठेवा. म्हणजे चालूच आहे हे घटिका यंत्र देशे काय परिभ्रमण नाही नाशिले ते पुनरुपी दिसते घटिका यंत्र देशे परिभ्रमण हे राहण्यासारखं चालूच असतं. मला मी वाक्य बोलून जातो. आता मला वाटतं पाला पडतोय झाडाचा, बरोबर आहे. कारण कुठला महिने काय मस्त महिन्या राव, इतकी थंडी लागायची लोकांना, एवढी थंडी लागायची ना लोक काम करतात छोटं घालूनच होतं. आणि 2-3 दिवस तर पक्की जिरत, बरोबर आहे ना. आणि आता काही जिरत नाही का, पण खेळताना बसते त्याच्यामुळे वळवळ करता येत नाही ना. आणि तो आणतो का ते मला आपला सोपं नाही म्हणा. माझा दृष्टांत बाजूला आणि कथा बाजूला आहे, त्याचं भजन करण्याकरता जन्म आहे, त्याच्या सानिध्यात जगण्याकरता भाजन मग परत मिळत नाही. वशिला राहा कोणाला नाही म्हणे माझ्या बोला तुझ्या ओळखी बोलवता आणू शकता. देवाच्या कार्यक्रम गेलो देऊ नये तुम्हाला सुट्टी करणार, देव मिळत नाही तुला. माणसं किती गोळा होती, देव मिळवण्याकरता हे शरीर पंढरपूर तयार भजनाने करता आलं पाहिजे. शरीर पंढरपूर माळा टाका कोणी घालते ना, कोणी बी घालते. ढेगाने लोक माळा घालावे म्हणून त्या माळावर मी नाव घेत नाही. मग माळ घातली ना त्या पंथाने जीवन जगायला. मंत्राचं अवलोकन करतो, नामस्मरण करतो, रामकृष्णाने म्हणतो ना, मग मुखाने पवित्रवाणी होती नामस्मरणाने देवाच्या भजनाने. मग त्याच मुखाने परत गटार उठायचं, माळ करायचं लक्ष नाही, लक्षात ठेवा. माळ करायचं लक्ष नाही, गंधावड्याचं लक्ष नाही. आणि या लक्षाला जो पास होतो ना देव त्याला काही कमी पडू देत, काही कमी पडू देत लक्षात. जग आता इतक्या धावत्या वेळात धावते रंगनाथ महाराज, त्या धावण्याला अंतर राहिला नाही. पण त्या धावण्यातून सुख मिळतंय का, समाधान प्राप्त होतंय का. किती पळा हे दोन्ही किती पळा, पूर्ला पळा नाही तर पिल्ले महाराजांना म्हणून रोज कीर्तनाला पळा. आता गप बसवणं, सकाळपासून मी 2 कार्यक्रम केले, गप गाडवा लोक सांगतो संघ काय येते का, संघ काय येते का. पण मला माहिती फार काही नाही आलं तर या घरी 2 तरी पाकिटात असं बरोबर येत नाही.
लोकांना सांगणं सोपं आहे काय भाऊ, कशाला एवढं लागा मागत होता, कशाला एवढं तुम्ही पळापळी करताय, हे मी तुम्हाला म्हणणं सोपं आहे महाराज. पण मी का बोलतो असं जर प्रश्न विचारला तर तोंडातून उत्तर देऊन झाला. बोल बोलता सोपे वाटे, करणी करता तीर खाते. धावायचेच ना, इतकं धावा त्या धावलं तो तिकडून धावत आला पाहिजे आणि गळा वेळ दिली पाहिजे. प्रत्येकाने कोणा माहिती नाही कोणासाठी धावायचे, परमेश्वरासाठी. त्या पंडितीच्या पडून करी 80 धावा धावी, चित्त लावी चरणात. त्या देवाच्या चरणावर चित्त एकूट केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पळवलं पाहिजे. जर त्याच्यासाठी पळालो तर तो भगवान परमात्मा आपल्याला काही कमी पडू काही. आणि उदाहरणं माझ्याकडे येतात. भगवान परमात्मा देण्याकरता तुमच्या पुढं अगदी दळदळून उभा आहे, पण जर घेणारा तो धोकटं फाटलेला असेल तर त्याला देव काही करू शकत नाही. काही भक्तांचं म्हणणंच आहे, देवा तुझं वैभव नको, तुझं सोनं नको, मला तुझ्या गाड्या माड्या नको, पण तो माझ्याबरोबर असावाच, किंवा मला तुझा विसर पडू देऊ नकोस. आपण पटकन येतो मी, कारण आपला वेळ थोडासा आहे. पूर्वीच्या काळामध्ये संत चोखोबारायाने मंगळवेढा नावाचं गाव सोडलं. गावातले लोक चोखोबाऱ्याचा वापर करून घ्यायचे. वाक्यनीच आहे, गावातले लोक चोखोबाऱ्यांचा वापर करून घ्यायचे. पाणी भरायला लावायचे, शिळ्या भाकरी ताक खायला द्यायचे. त्याच्यानंतर सगळ्या लोकांनी तिथे गुरु ढोळी मिली का चोखोबाऱ्याला ती ओढायला लावायची, गटवट खांद्या लावायची, ती गुरु ढोळ गाळायला लावायची. कोणाला? चोखोबाऱ्याला. सगळ्या संतांनी इतका त्रास सहन केला, इतका त्रास सहन केला, इतकं लोकांनी पिळलं साधू संतांना, इतकं पिळलं पण सगळे त्यांच्या जीवावर फोटो राहतात. वाक्य कळते म्हणजे पिळणारा मनुष्य आता कीर्तिमान झाला. तो ते ज्ञानोबा असेल, ते तुकोबा असेल, ते संत कामराज महाराज असतील, कोणी का असं महाराज, पहिला त्रास झाला आणि आता लोक लोण्याचे गोळे तोंडाला लावतात. आता अभिषेक आहे म्हणजे ज्याला त्रास होतो मेल्या म्हणतात, नाही आमच्या परिसराचा वैभव म्हणजे जिवंतपणे त्या तोंडाला काय खासं झालं का, जिवंतपणे तोंडात त्याचं चांगलं बोलू देतो. माझा कशाला म्हणून नाही मी पहिला बोल, पण मला माहिती आहे हारी गुन्ह्या नाही म्हणू शकत नाही त्याला. आतून येते मला बोला आमचं काहीच नाही आमचं, पण एक चला आमच्या जवळचा महाराज गेला हार घेऊन येणार आहे आज आला. मराठवाड्यामध्ये गोष्टी सगळ्या कीर्तनकार कोणी भास नाही. गावातले लोक किंवा बाहेरचे लोक, दादा तुमचा परिसर मराठवाड्यातला, महाराजाला सजवतो, नटवतो, फुलवतो महाराज, आवडतो. आमच्याकडे तसं नाही असं मला म्हणत नाही. आमच्याकडे डोळ पाहून कार्यक्रम चालला जातो. हा आपल्या पार्टीचा निषेध नाही. आमचं परमार्थ पण पार्ट्या घेऊन घेतलाय मला. आता हे सगळं घरचं विषय म्हणून बोलतो मला. परमार्थ कशाला पार्टी पाहिजे, परमार्थ कशाला दोन फळे पाहिजे मला. तुम्ही आम्ही शब्द काय राहतो करायचा, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा उडी आनंदी. जन्मल्यानंतर जर एकत्र येऊन आनंद घेतला नाही, पाहण्याचा, बोलण्याचा, एकमेकाला सानिध्यात जेवण करण्याचा, गप्पा गोष्टी करण्याचा जर आनंद घेतला नाही आणि तुम्ही महाराज मिळाला आणि मी म्हणलं नाही मला भाऊची गाडी घ्यायची होती तेवढं राहिली देवा पाठवलं घरी, तो म्हणून लई पुताने कोण वर आलाय शांतपणा घरी देत जा, तो खाली जाऊच नको. मग हे बरं वाटतं गावात गेलो प्रतीक्षा तरी केली तर जन्म नाही रे आणि का परत जन्म नाही. वाऱ्या करा नाही तर 4 जण यात्रा करा. काय वारी करताना लोक तर एवढ्या भाड्या वाऱ्या करतात तर ट्रॅव्हल बुकिंग मारा. पण आनंद आहे, आम्हाला केलंच पाहिजे त्या गोष्टी. पण काशीत सप्ताह पुढं काशीत सप्ताह 8 दिवस सत्य करायचे, पण ती इकडून गोळा करून द्यायच्या आणि परत म्हणायचं एवढं तुमचे तिकिटाचे पैसे. मग ती कोणी पण म्हणतो निदान आता 6 महिने तरी माझ्या प्रपंचाला देखील नाही. म्हणजे असली काशी करायला घ्यायचं होतं काशी करा तुम्हाला गरज बोलला नाही. तिथं जाऊन सत्य करतो, गोळ त्यांच्या नावाखाली गोळा करतो. काय करतो आता 6 महिने प्रपंचाला भिकले नाही. बापा अशी का शिकले त्याची नीट काय शिकले थोडस 13 महिन्यात जड जाणार आहे. पण ही वस्तुस्थिती खरी. देवा धर्माच्या नावाखाली गोळा करायचं आणि कुटुंब चालवायचं. आषाढी देव पावायचा नाही असं देव पावत नाही. मला जाऊ बरे चोखोबरायचे हाल केले लोकांनी, बिथू होतो मी होतो लय हाल केले. चोखोबरायच्या मनात एक भाव निर्माण झाला आणि ते सोयराबाई म्हणतात, सोयरा आतापर्यंत खूप कष्ट केले होते माझ्यासाठी, खूप माझ्या प्रपंचाला अगदी फाटल्याला शिवून माझा प्रपंच तू सजवण्याचा प्रयत्न केलास, प्रपंच नटवण्याचा प्रयत्न केलास. माझी तुला विनंती आहे सोयरा, आता प्रपंचाचं दुर्लक्ष आपल्याला करायचं. आणि मला असं वाटतं माझ्या मायबापाला त्या पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला जायचंय आणि जर जमलंच तर तिथं त्याच्या परिसरामध्ये त्या वातावरणात आपण दोघं राहू.
ती काय पिवळे महाराजांची पत्नी होती का? काय बाहेर काय नवीन काढा तुकोबऱ्यांनी निर्माण केलं आणि सोयराबाईंनी होकार केला, महाराज तुम्ही तिथं तिथे ऐका. निघले विचार पंढरीला येऊन पोहोचले. चंद्रभागेचं वाघ गजबजलेलं पाहिलं. माझी चंद्रभागा खळखळ वाहत होती. अगदी चोखोबऱ्याने गंगेचं स्नान केलं महाराज. चंद्रभागेत गीता स्नान, त्याचे दोष जाती रानोरान हे पण बारीक ऐकतात. दरवर्षी पंढरपूर आपण जातो आणि प्रमाण जर म्हणत असाल त्याचे दोष जाती रानोरान, वर्षभर पाप करते महान, वर्षभर पाप करते महान, आणि ते गेलं का आई चंद्रभागे जय हो, त्याचे दोष जाती रानोरान. असं होईल कधीच होऊ शकत नाही मला. असं गैरसमज आहे वारकऱ्यांचा कीर्तन करायचा की इकडे काही कारण चंद्रभागे डुबकी मारली का आता मी पवित्र होतो, कधीच होऊ शकत नाही मला. त्याला काय करावं लागतं माहिती का? नाही चंद्रभागेत आंघोळ केली तरी चालते, मन चंद्रा तो मन पवित्र लागतं म्हणायचं. मन त्याला अतिशय निर्मळ लागतं. प्रमाण आठवण म्हणून होतो मला. किती वाऱ्या केल्यानंतर नाही केली पण आपलं जर म्हणलेलं असेल जळतं असेल आणि मी भाऊ म्हटलं भाऊ आमच्या गावात हे साधन संपले, शिवाजी भाऊ जरा आणा केंद्र कन्या सोडून साधन शिवाजी भाऊ, आणि तुम्ही आणली मी वस्तू लागली पवित्र होईल. वरून घामाचा वास येत नाही पर्यंत ठीक झाले, पण आपलं आपण त्याला पुरावा दिला म्हणजे बरं वाटतं. नाही निर्मळ जीवन काय करीन साधन, काही उपयोग होत नाही. उदाहरण पुढचा परमात्मा म्हणजे प्रेम नाही, भाव नाही, शुद्धता नाही, एकमेकाबद्दल आदर नाही, आणि गळ्यात माल घालून येतो आपल्यासारखा गोवा नाही तिकडे माती तू इथे येऊन शहाणपणा करू नको. हे व्यासपीठ मोठ्यापणे दाखवायचं नाही. हे व्यासपीठ उद्धाराचे, हे व्यासपीठ कीर्तनातून परिवर्तन करण्याचं साधन आहे. नुसती शंगळ आणि हसणं किंवा रडणं त्याच्यासाठी व्यासपीठ नाही. विढाला पंढरपुरात पोहोचते, सगळं वापरून पाहिलं आणि त्यांच्या मनात आलं माझ्या पुंडलिकाचं दर्शन मला घ्यायचे. त्यांच्या दुःखाला तिथून सुरुवात झाली. मला मंदिरात तिथूनच येऊन दिलं नाही, कारण भरपूर मोठी पंडित झाली पदार्थ युगामध्ये. आमचा युग दुखतो, आमच्या हातात देवस्थान आहे, आम्ही म्हणत तसं तुमच्या पाया पडतो. जा गोपाळपुऱ्यामध्ये आणि घोसापुराचं जात्याचं जायला तुम्ही जाऊ दे का? म्हणजे तुम्ही गोपाळपुऱ्यात गेलेच नाही का? तुम्ही नाही गेला? जे जे गेले तिथं तुम्ही सांगा. तिथं महिला तरी बसले, त्याचं माणसं तरी बसले. जनाबाईच्या जागेला हात लावायचा आहे का? 20 रुपये 20 रुपये 20 रुपये आता शिकायला आहे. बरोबर बरोबर 20 रुपये. तिथं आतमध्ये जनाबाईची गोवा आहे, आतमध्ये थोडीशी बारीक पैसे का आपण म्हणलं ना आम्ही मुक्त आहे देवाचे, आम्हाला तत्वज्ञान समजा का पैसे म्हणजे आपण जातो डुबाडायला, मग आपल्या त्यांच्यासमोर होतो तंटा, आपण नुसतं भांडण करतो तो लोक असतो अशी जिरवली ना अशी जिरवली त्याची, मग तुम्ही कशी जिरवायला काय गरज पडली काय नाही ना. जितकी ताकद पाहिजे महाराज की आपलं घर आपली काय आपलं शरीर पण झालं पाहिजे. उद्याचा धंदा कुठल्या बाजारात सकाळी सकाळी धंदा आता कृष्ण महाराज पण कार्यक्रमाला बोलतोय, मी कार्यक्रमाला बोलतोय. आमच्या बाप्याचं सांगाय जोडत तू एका बाजूला मी बाबा लय बोलतोय परिसरांचं लय सांगा खरंच सांगा. इतकं सोपं नाही समाजात टिकायचं व्हायचं. एकाहून चाललंय पण लोकांनी अजून गाडी रंगीत चालवली चालूच नाही. तुम्ही प्रमाण करून मगाशी म्हणून सगळे बांधकाम केलं का मला म्हणजे शेतीत कामाला येईल, गावकीत कामाला येईल, पाहुण्यात कामाला येईल. प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धाची वाढे काढण्याचं बरं सपाट होते ना नका पण एका दिवशी भरून मिळणार दुप्पट मिळणार कष्ट सोडायचे आहे. तसा परमात्मामध्ये प्रामाणिकपणे परमार्थ सोडायचा आहे. लोकांनी किती टोळ्या बोलल्या पडल्या, लोकांनी किती मागे निंदा सोडल्या, पण आपला प्रामाणिकपणे आपण सोडला नाही का त्याच्या बापाला आपल्याकडून आपल्याला द्यावं लागेल. विश्वास पाहिजे पण आपला त्याच्यावर विश्वास पाहिजे. आपला दृष्टांत बहुत नाही. कुंडली करायच्या मंदिरात माझ्या चौकवायला घुसू दिला नाही. लक्षात नीट आहे का? चंद्रभागेचं आंघोळ करायची होती, स्नान करायचं होतं. लोक जिथे करतात तू इथं घुस नको, आम्हाला शिव नको, लांब हो, लांब जायचे. मनात यायचं ज्या माझ्या बापाला भेटायला त्याचं दर्शन कधी वास्तविक केलं. पंढरपुरी स्थापन केली पंढरपुरामध्ये आणि त्या पंढरपुरीत राहायचे कोणतरी असे लागून मधुकरी मागायचे. लोक द्यायचे पण गाजर शिव्या द्यायचे. कोणाला? सुखोबाईला आम्हाला अगदी ताज्या भाकरी मिळतात. मला तुमच्या सगळ्या मधुकरीला ताज्या भाकरी मिळतात ना.
म्हणजे चुकवण्यापेक्षा आपल्याला प्रसाद नक्कीच चांगला मिळतो. पण तशा शिळ्या भाकरी खाऊन दिवस काढले तरी लोकांना त्यांनी प्रतिकार केला नाही. बऱ्याच दिवस ते दिसतं मग लोकांची विचारपूस झाली. पंढरपूरमध्ये माहिती झाली ते चोखोबाला पंढरपूर मुंबईमधून आले. आणि आता महापूर आला होता चंद्रभागेला. महापूर गावात पाणी घुसलं होतं. जीव घेऊन लोक पळाली महाराज. खुट्याची जनावर खुट्याची बांधलेली जनावर डोळ्यासहित तशीच फुगून गेली. एवढं पाणी होतं महाराज. एवढं मग पाणी ओसारलं जे तिकडे धनुवा सुटला होता. नाकाला तोंड असं बोळा लावून डोक्याची रुमा लावून यायची आणि चोखोबाला बोलून घ्या म्हणजे. चोखोबरायचे जाणे लागून म्हणजे जी मायबाप काय आज्ञा आहे तुमची संतांची विचार. दुसऱ्या गावात आलेली माणसं काय नाही म्हणे ते पाहिलं सगळं वातावरण कसं दिसते म्हणे. हो ना म्हणे काय परमेश्वराने लिहिलेलं की मोठ्या प्राण्याने अन्याय सण करावा लागला नाही. सगळे देवा घरी गेले. हे तत्वज्ञान सांगण्याकरता नाही तुला इथं बोलू चुका. हे सगळी जनावरं तू व्हायची गावाच्या बाहेर न्यायची गटर खांदायची त्या गटरात या जनावराला तू लढायची काम मेलेलं जनावर. मग चुकोबऱ्याने दोन्ही कुंदून अशा दोऱ्या बांधायच्या कवाट्याला. त्या जनावराला पायाला म्हणा कोणीतरी त्याला जोरात बांधायचं आणि मोठमोठ्याने जशी हातगाडी लोक ओळखत होते ना पूर्वीची ती हरीची तशी ते खांदा लावून जोर लावून चुकोबऱ्या मेलेली जनावर भरायची आणि पंढरपूरच्या बाहेरून गटर घालून ती गाडायची. अक्षरशः इथं कोपऱ्यात करपुचे पडले होते महाराज. लाल पिव आला होता. काळनिळ झालं होतं. डोळ्यातून पाणी गळत होतं. देवा लक्षात ठेव दुसऱ्याच्या गावात जर असतो ना दुसऱ्याच्या गावात इथून पुढची वाक्य नीट ऐका. दुसऱ्याच्या गावात असतो ना केवढ्या कोणी आला असता ऐकलं नसतो रे. पण मला तुला झालेला त्रास मला असं होत नाही. तुला म्हणजे कोणाला हा वाद जर इतका बेकार मला येतोय पंढरपूरच्या लोकांना येतोय. तुला कसा सहन होणार आहे. तुझ्यासाठी तुझी सेवा करतोय बस. तुझ्यासाठी सेवा करतो. मग ती बरोबर उडली. मग कालांतराने पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मी कशा करता बोलतोय हिची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा याचं करता बोलतो. नाही तर तुम्ही असं ना घेतला हिची दान देगा देवा आणि बाबाने तण पुढं वाढवलाय वाजवतो असं काही समजू नका. काल बराच लोक गेला पंढरपुराच्या मंदिरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी पाहिलं मंदिर वाटवलं. पांडुरंगाचा देव वाटवला. वाईट वाईट शिव्या ऐकायला लागल्या. गचुंड धरलं कालफाटीत मधून बाहेर ओढून काढलं. ऐकलंय तुम्ही. आल्यानंतर सोयराबाईने विचार केला झालं काही नाही. मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी गचुंड धरलं बाहेर काढलं आणि मला मारलं सोयरा. मग मात्र सोयराबाईची या तो काम मी पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. सोयराबाईची पण काय माहिती का मालक गुमाना इथं गप्प बसा. इकडं बसवलं आणि तिची तळतळ रुक्मिणी मातेकडे गेली. रुक्मिणी मातेने त्यांना सांगायला सुरुवात केली ऐका मायबापा पंढरीच्या पांडुरंगाला सांगितलं तुम्ही माझे स्वामी आहेत ना. मंगळवेळा सोडलाय. घर गाव स्वच्छ केले. वाटेल ती लोक काम करून देतात पण शेळ्या भाकरी देतात तुमच्या चोखोबाला. माझी इच्छा आहे आपल्या चोखोबाला ना पंढरपुरामध्ये मोठं वैभव द्या. श्रीमंत करा आणि त्याला पंढरपूर निवासी करून टाका. कोणाच्या मनात आलं. रुक्मिणी मातेच्या मनात आलं. लक्षात ठेवा. शक्तीच्या मनात आलं. देव म्हणजे तुझी काही इच्छा आहे काय नाही काही करा पण थोड्याशा सोन्या नाण्यानी घागरी भरून त्यांच्यापर्यंत पोच करा आणि मग त्यांचं जीवनात कल्याण होईल. वाक्य नीट ऐका पुढचं. देव म्हणजे मी प्रयत्न करतो गड्या पण गडीलही हत्ती आहे. मी प्रयत्न करतो पण गडीलही हत्ती आहे. तो शक्यतो याच्याकडे वळून बघायचा नाही. कशाकडं हा त्या मडक्यांकडं गेले मामी सोनं नाणं तो इकडं वळून पाहणार नाही. आम्ही कीर्तनाला थोडस कीर्तन समजा जेवढं पुढं गेलो का पाकिटातून नोटा काढतो म्हणण्याप्रमाणे दिलं का म्हणजे लक्षात आलं. पण करून आलेला असतो ना हा जगाचा बापच जणू ज्ञानोबांच्या दारात. आम्ही नोटा पाहतोय आणि देव म्हणतात मला नाही वाटत तो घागरीचं पाहिजे म्हणून. मग शेवटी प्रयत्न तर करून पाहणार नाही करत तुम्ही. आणि मग गरुडाने विचारपूस केली काय चालले देवा काय नाही म्हणे माझ्या चोखोबाला मला श्रीमंत करायचे म्हणजे चोखोबा तर घेणार नाही आणि त्याने कधी माझ्याकडे काही मागितलं नाही. वाक्य नीट ऐका. आणि मग तिथं ते भजन करायचं ना चोखोबा. लिंबाचं झाड चंद्रभागी मातेच्या किनाऱ्याला कडेला सगळी फुलं बिलं घनदाट दाढी त्यावेळेचं जंगल मस्त एक चिप मांडली होती त्या चिपवर भजन करायचे. केशवा माधवा तुझ्या नामात रे तुझ्या नामात रे भजन विठ्ठलाचं भजन करायचे. निश्चित ते भाव विसरून द्यायचे. चोखोबाऱ्यांना त्या भजनाच्या शिरेवर भगवान परमात्म्याने गरुडाने सांगितलं मी काम करतो. गरुडाने सगळं घेतलं आणि जिथं भजन करीत होते तिथं संध्याकाळच्या पारी येऊन ठेवलं. अंधारात कोणत्या रात्रीचं म्हणा देवाच्या काळाचा विषय तो
रात्र झाली होती, चोखोबाई घरी आली होती आपल्या पर्णकुटीमध्ये चंद्रभागेच्या तीरावरती. आणि सकाळच्या पाहिजे पहिले सोहरा उठले, तिने आंघोळ बिंघोळ केली आणि सहज झोपेपासून नजर गेली. ज्या चिपेवरती लिंबाच्या झाडाखाली माझे स्वामी भजन करतात ना, त्या चिपेवरती कोण्या घाण केली कोणाला माहिती नाही. काय शब्द वापरला हे ऐकायला 4G लागत. हे कळू किंवा न कळू, कोण्या घाण केली माझ्या मालकाच्या चिपेवरती नामस्मरण करीत होते, कोणी घाण टाकली कोणा माहिती. जवळ पण गेली नाही, महानपतीवर होते, कळलं तिला. तशीच पळत पळत आपल्या पर्णकुटीकडे झाले. मालक कुठलेच होते चोखोबा. अहो ऐकत का, तुमच्या पायापट्टी विनंती करते, तुम्ही जे दररोज भजन करीत होता ना, ते तर कधी कोणीतरी घाण आणून टाकली आणि ती घाण घरी घेऊन येऊ नका बाया. ती घाण घरी घेऊन येऊ नका. जर ती घाण घरी आणली तर आपण दोघं त्याच्या सेवेला मुकू, त्याला आपण विसरून जाऊ. काय का महान तत्व व्यक्ती पत्नीचे किंवा बाईची वाक्यात महाराज, त्याला विसरू आपण. कारण वैभव मिळालं का लोक गुंग होतात, वैभवतच बदले जातात आणि बाकीच्या गोष्टी लोकांमधले लोक विसरून जातात एकमेकांना. बंगला बांधल्यावर लोक तेसतात, चौडीवर होतात महाराज. गाडी घेतल्यावर तर त्याला वाटतं मी हवेतच चालू करतो कोणा माहिती. गावात एखादं पद मिळलं त्याला वाटतं हेलिकॉप्टर मध्ये उड्या मारतो त्या कोणा माहिती महाराज. समाज मागं पळायला लागलं त्याला वाटतं मी गोडगोड झुंटून काढून महाराज. ही त्याच्या भावना आहे. पण माझे चोखोबाई श्रीपती स्वरबाई सांगते, महाराज घरी घाणी घेऊन येऊ नका, आपण ती घाण तिकडे सोडलेली आहे मंगळवेळेमध्ये. आणि आता कोणीतरी आपला अंत पाहतोय, विनंती करते मालक माझ्या गळ्यात काळी पोट चांगली दिसते बघा तुमच्या नावात, पण ती घाण घरी घेऊन आलात आणि ते जर गळ्यात पडलं त्याच्या मोहामध्ये आपण होतो ना मालक, तर त्याचा विसर पडल आणि त्याचा विसर पडला का आपली हानी झाल्याशिवाय राहणार नाही. विसरली तया पूर झाली नाही का तिकडे भजनाला कळलं त्याला. पण वाक्याने ऐका ना, एक दिवस झालं चोखोबाई तिथे भजनाला गेले नाही. काय परिणाम झाला असं सांगा बरं. लिंबाचं झाड अक्षरशः वाढलं होतं एका दिवसात. ज्या चोखोबाच्या भजनाने मी मग्न झालो होतो, दंग होत होतो माझ्या पांडुरंगाच्या भजनाने, आज ते भजन मला ऐकायला मिळत नाही असं कोण म्हणत होतं. लिंबाचं झाड भेटतं मला, लिंबाचं झाड असं कुंजून गेलं मला, पूर्ण सुकून गेलं मला. मग दुसऱ्या दिवशी गोड गेलो होतो पुढे भगवंताचं वाण आणि देवाने विचारलं का रे माझ्या चोखोबाने घेतले का त्या घागरी. गोडने सांगितलं तुम्ही म्हणले भगवंता ते तसंच आहे, चोखोबाने त्या घागरी गेल्या की तिथेच पडल्या. तरी मी म्हणलो होतो तुम्हा दोघांना माहिती त्याला, गरुडा तुला आणि रुक्मिणीला म्हणलो होतो तो काही घेणार नाही, कारण तो भक्त देहावरती उदास आहे, त्याला प्रपंचाची आसक्ती नाही, त्याला संसाराची आसक्ती नाही, त्याला फक्त मी पाहिजे मला माहिती आहे. मग रुक्मिणी मातेने विचार केला आता आपण त्याला भेटायला गेलं पाहिजे. ऐका ना, स्वतः भगवान परमात्म्याने ती घागरी रुक्मिणी मातेने घेतल्या आणि चोखोबाच्या दारामध्ये पर्णकुटीत आल्या. करणं बाबा काय भाग्य, स्वप्नात येत नाही. आणि कोणाच्या दारात गेले, चोखोबाच्या पर्णकुटीत पुढे गेलेत महाराज. काय आनंदी महाराज. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला. आनंदाने भगवंताचं स्वागत केलं. या 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 या. सोयराबाई परत काय म्हणजे माहिती आहे का, पुढचं वाक्य ना, देवा तुमच्या पाया पट्टी गड्या, तुम्ही आला त्या गरीबाच्या घरी आणि आम्हाला घेऊन नका गड्या, ही घाण आतमध्ये घरात आणू नका, कारण ही घाण घरात आली घराला घर पण राहणार नाही. पुराणा वाचा नाही तुमच्या पाया नाही तर म्हणतो तुम्ही पुढे होत नाही का, कोण काय कोणचं ऐकून शकता. मी कोणाचं ऐकून शकत नाही, मी ग्रंथ वाचतो. मी त्या दिवशी बाबाला जाहीर बोललो 18 पुराणातली माझी 12 पुराणं वाचून झाल्यात, 6 पुराणं वाचतोय. त्यातलं एक ओवी एखादं वाक्य मला जर जुळलं का मी त्याचा शब्दशार्थ करतो त्या खातावर सांगतो. पाहुण्या मोबाईल करावे कीर्तन त्यातला पिंगळे महाराज नाही. मी मोबाईल अजिबात कीर्तनासाठी वापरत नाही, कारण ग्रंथाचा पुरावा दिला का लोकांना तो ठसला जातो महाराज. आणि पाहिजे तसं तर या पागळला बसतो आपण आनंदाने एकमेकाच्या बैठकी, आनंदाचा परमात्मा देत असतो. वाक्य माझं बाजूला देवा तुमच्या पायात उठते कड्या, ते घाण घरात आली ना काय होईल, तुम्ही आता जासाल. आता आमच्या ध्यानीमध्ये तुम्ही आहात, आम्हाला तुमचा विसर पडतच नाही, पण तुम्ही जासाल. पण तुम्ही गेले आम्ही याच्याकडे पाहत राहिलो का तुझा विसर पडतो.
काय शब्द येतात? तुझा विसर पडेल आणि मला तर पांडुरंगा माझ्या मालकासहित आम्हाला तुझा विसर पडू देत नाही. हे घेऊन जा, काहीतरी माग ना बाप्पा चोखोबाया. असं का करता तुम्ही? एवढं हत्तीला पेटू नका, एवढे लांबून आले. एकतर गावच्या लोकांनी तुम्हाला गचने दिल्या, नको नको ती कामं सांगतात आणि त्याच्यातून तुम्ही निष्ठेने माझं भोजन करताय. काहीतरी घ्या ना तुमच्या. कमी समोर आणलंय त्यात सगळं चुकोबऱ्याच्या भाषेत उत्तर दिलं. तुझा विसर घ्यायचे ना हेच दे, हेची दाम तुझा विसर न व्हावा. संत वैभव पाहत नाही, संत पैसा पाणी पाहत नाही, संत देव सोडत नाही महाराज. कारण संतांना माहिती त्या पैशाच्या मागं लागलो का देव पळतो पुढं पुढं, आणि पैशाच्या मागं आपण लागलो आणि देवाला जर धरलं, त्याचा विसर नाही पडला तर मला वाटतं बापू त्याच्या पायाजवळच ती बसलेली असते. त्याला वरून आणलं का त्या बाईला चल माझ्या घरी असं म्हणावं लागत नाही. तिचं नाव काय? लक्ष्मी माता. पाय लक्ष्मीच्या काय सोपं उदाहरण. ती लक्ष्मी आपाप येते. पण आता माफी मागून येतो बसल्यापैकी सगळं सांगा, आपण देवाच्या मागं लागलो का लक्ष्मीच्या मागं लागलो? अहो बुवा लागत नाही देवाच्या मागं तर. सब पैसे के दिल का साथी कोई नहीं, सब पैसे के कोणाकडे पैसा महाराज? सगळे लक्ष्मीच्या मागे लागले. देव पण म्हणतो ती नाही उदार आहे, पण ती इतकी चेंचल आहे की आज पिणे महाराजाचं पाकिट पण येईल, पण सकाळ 10 वाजेपर्यंत मोकळी होईल. हो मग देव म्हणतो तुम्हाला कोणाला धरायचे ते तुमचं तुम्ही ठरवा. तुम्ही जर मला धरलं तर ती मी जोपर्यंत तुमच्या घरी आहे तोपर्यंत ती तुमच्याच घरी राहील. पण तुम्ही मला बाजूला करता आणि माझ्या पत्नीला बोलवता, मला लय सुख वाटेल का? देव म्हणतो महाराज. मग आता कोणाला पकडायचं त्यापासून? देवाला. कुठला? एकची धनाला चित्ती तोम्या रखुमाईचा पती. प्रमाणे कशी उलटी पाहिजे लोक पाय लक्ष्मीचे सुट्टी दिली कशी यावे का, हे प्रमाण वेगळे अर्थ वापरले. पण जर आपल्याला देव पाहिजे असेल ना तर फक्त आपल्याला लक्ष्मी सोडून देवाला धरावं लागेल. देव धरला का काय झालं? प्रमाण बोलू देव घरा आपण निघलो. आता देव घराला ओळखले काय तिकडं कसली असेल का? जिथं पती तिथं मी पाठीमागा आई साहेब होत्या तरी सुद्धा आई साहेबाला लगेच उत्तर आई आपण महान विचाराच्या आमच्या सगळ्यांच्या आई. आमच्या आई तुमच्या कृपेने तुमच्या लेकरांचं काही वाईट नाही बघा. आम्ही अमृताचं सेवन करतोय. काय वाक्य चुकवण्याच्या पत्तीची. आम्ही अमृताचं सेवन करतोय कारण ते अमृत इतकं गोड आहे की शरीर आमचं पवित्र करतोय. अमृत माहिती करू मला. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, बाबा केले अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. जेव्हा हे अमृत सेवन करते ते कशाला आणली घाण जरा काय लागत नाही. मग काय देऊ? तुझा विसर अपंग येतो वेळ निघून जाणार. अपंग येतो चुकू काय देव भेटून सुद्धा काय घेत नाही मला. आम्ही जेवायला बसतो तर दक्षिणा मिळाली सुद्धा घेऊन जातो महाराज. चुकीचं आहे का? आणि लोकांत परत प्रथा पाडणार. आवडतं आजचे महाराज लय मोठे आणि जर ते भोजन करायला तो एक तर ते कोणाच्या घरी जेवायला जात नाही. मधले चमचे हे कधी जेवायला जात नाही. पण तुम्ही जर दक्षिणा 100-200 रुपये ठेवली ना महाराज आल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज पण जेवायला येतो कारण महाराजाला आधीच त्यांनी सांगितलं असतं मधल्या चमच्याने तुम्ही जेवायला चला. फार श्रीमंत घरी जेवण तर चांगलं दिलं आणि 500ची नोट पुढे गेली नाही. मग महाराज म्हणतो की आळानं ब्यासानं ती भाकर टिकत राहूया 500 मिळणार आहे चला. काही पाहिले नाही आवाज सगळे पाहिले नाही. परमार्थ असते नाटकं नाही चालत महाराज. द्यायचे का नाही द्यायचे त्याच्या हातात. तुम्ही कोणाचं घेता कोणाचा घेता आवड काय माझं वृत्तांत माझ्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये असंच हा तुकोबांनी अभंग का तयार केलाय. शेवटचा आहे मागे लोक अभंग आहे. भक्त लोक देवाकडे काही मागत नाही. ज्ञानोबरायचं त्याची इतकी स्तुती करतात त्या देवाची. त्या देवाला म्हणतात देवा खरं सांगू का तुझ्यासारखा संपन्नवान ऐश्वर्यवान धनाडा या जगात कोण नाही महाराज. आठवते का उभी एखादी
म्हणलं तुम्ही. आता मी म्हणलं तर म्हणणार बरोबर आहे, बरोबर आहे. ऐका बोल आता. तुझे अवधार्य जाणून स्वतंत्र देताना मनसी पात्र पात्र कैवल्य ऐशे पवित्र वैरागी दिलेला. वैर्यांना सुद्धा जेव्हा तू मोक्ष दिलाय, ज्ञानोबा काय म्हणतात, तू वैर्यांना मोक्ष दिलाय, मला मोक्ष नको, पण तो तुझा विसर शब्द जागे भरतो का, मला मोक्ष लागत नाही पण मला तुझा विसर पण नको. असाच एकदा प्रसंग घडला. आज रामनवमीचा वा काय भाग्यवानी, वा तिकडंच मुसळ होता, आम्हाला तिकडंच प्रवेश करतो. पूर्वीच्या काळामध्ये रामप्रभू जन्माला आले. आईचं सुख नाही मिळलं माझ्या रामप्रभू, नाही मिळलं सुख महाराज. जन्मदेवी आईचं सुख नाही मिळलं, कारण ती त्याची ती तिसरी आई होती. तिसरी आई ते काळजाचा तुकडा म्हणून त्याला प्रेम करते, त्याच्यावरती जीव का प्राण समजत होती. कोण? काही हा जीव का प्राण. सकाळी भगवान रामप्रभू उठायच्या आत लहान वयातले ती जाऊन पहिलं बुक पाहिजे. आणि काय म्हणजे माहिती का, अजून माझा राम झोपलाय. माझा काय शब्द आहे, माझा राम झोपलाय, त्याची झोप झालेली दिसत नाही. आणि परत बाहेर यायची, कारण तिला माहिती जर मी पहिली दिली नाही, तो जर उठला आणि कौशल्य ते गेला तर माझा दिवस बराच येत नाही, कारण मला त्याच्यापासून करमत नाही. काय प्रेम आहे कैकेयीचं महाराज रामावर. मग परत डोकं द्यायची आणि मग त्या पावलाचा आवाज आला का रामप्रभू उठायचे लहान वयात गोंडच वाढते आणि आई 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 म्हणायचं आणि डोळे चोळायचे. कैकेयी जायची, पटकन त्याला उचलायची आणि गालाची मुखे घ्यायची. कोणाच्या? कोण? कैकेयी. कुठल्या पावलाटाने कैकेयीला नाव ठेवायचं कोणा माहिती. येण्याचा आवडतो इतकी रे कैकेयी. दशरथ राजा कधी चक्रातून झाला असता मला, कधी संपला असता, पण कैकेयीच्या शक्तीचा वापर दशरथ राजाला पाठीमाग होता. म्हणून दशरथ राजा देवावरती सुद्धा मदत करून पुढच्या जगाला हरवत होता. केवळ सामर्थ्य कैकेयीच होतं मला, किती तपिशवान होती ती. मग उठले का त्याचे मुके घ्यायचे, पटकन तिचे त्याचे घासायचे लहान मुलाची, कारण माझा राग आहे ना तो. मग गरम पाणी गार पाणी, मग ते बी असं ते गंगाळ्यामध्ये उड्या मारायचं. कोण? आहे का? कुठे गेलं? तुमचीच घंगाळी झाली काय होतं मला त्या घंगाळ्यात दिन आणि काय बोला ना, काय एकदा आपला का सगळ्याच्या बरोबर बॉम्ब मागू होती सगळ्या. बरं सरपंच लागत होतं, घालला आपण घाललं काय अजिबात नाही. एवढ्या जशा बारीक बारीक तेल घातल्या ना 2-3 गावात बॉम्ब होऊन जायचा. काय घालायला गेला उघडून बंब म्हणून गेला घातला. त्या शेगड्या घुसल्यात घरामध्ये अवघड खेळ. सुरीचं झालं वाटवलं, जुनं गेलं सगळं निर्णय कसे झाले. आणि मग विचारलं महाराज पुढे रंगनाथ महाराज म्हणजे आज कीर्तनाला येणार नाही, ते गॅसवर गॅसचं अन्न खातोय. मग गॅसवर जायला का चुलीवर असेल तू, गॅसवरचं अन्न खातोय तू, तुमच्या पाया पडतो. जर नाही अजून 5 वर्षांनी परत तुम्ही चुली आल्या तर मला ते अजून कीर्तन बंद करून टाकेल ना. कारण तुम्हालाच कळेल की त्या घ्यायची आतली जी ताकद आहे ना, ती भाकरी देवा करते, त्याच्या भाकरी बसा. अक्षरशः ते प्रदूषण मारते, विष आहे मारते. लक्षात घे, विष आहे. तुमच्या पाया पडतो. शरीर जर चांगलं ठेवायचे ना, त्या दुकानातले मसाले पहिले बंद करा. त्या पुण्यातले मसाले खरे नाहीत. केकाचा फावरा मारलाय केमिकलचा महाराज, त्याच्यावर सगळा भुसा येतो. अक्षरशः भुसा आहे महाराज. पूर्वीच्या काळात आमची आई म्हणजे तुम्ही स्वतः, मी आमची शब्द वापरलाय फक्त. आमची आई लोक बाटली, काचची बाटली आणि तिच्यावरून लाकडाचं बुचान, बरोबर आहे का, लाकडाचं बुचान, ते बी मस्त दुरीला बांधलेलं, ती बाटली दुरीला आणि ती कुठतरी फुटीला अडकवलेली बाटली. आणि मग त्या काळात ते तेल आणलं का मग आम्ही पाहिजे स्वतः ना कढईमध्ये टाकायचं म्हणलं का ती म्हणायची बाया 8 दिवस गेला पाहिजे. सोमवारी आणलंय, सोमवारचा वायदा पाप्याच्या वापरात गेलाय, त्याच्यात संपलं तर परत तेल मिळत नाही. मग सर हातचा राखून बाई संसार सुट्टी करायची, हातचा राखून बाई संसार करायची. आणि म्हणून आज आताच्या सुनांना आताची पोरं सुखी. कसं जुन्या लोकांनी चिमटे घेतले, स्वतःची आईच बंद केली, स्वतःचे कपडे ते असे तसे घातले, शेवटी चुकीचे काय. आताच्या बेंताचा कोणाला रोगात नाही मला. आई ते गुंगली बनवून ठेवल्यात, आई त्या गाड्या बनवून ठेवल्यात. कमीत नाही तर 10-5 बँक बॅलन्स द्या. तुमच्या काळात होता की पुस्तक माहित नाही मला तुम्हाला तर. पण आता आपल्या काळात पोरं सुखीच मला. कोणाच्या जीवावर? हा, आई बापाच्या जीवावर. पण असं त्यांना वाटतं का आम्ही आई बापाच्या जीव सुखी म्हणून? उलट एखादं जर आता सत्य म्हणतोय
तुम्ही करून ठेवलं तर काय उपकार केलं का? तुमचं कर्तव्य तुम्ही केलं. हे असं येळाचा भोग घेऊन वाढायला नाही हवा, निवार पोटे आणावं हे असली उतरायला आई बापाला लवकर मार्गाच असं नव्हतं. आपल्या आई बापाने आपल्या बरं एवढं आपल्यासाठी करून आपल्या आई बापाने आपल्याकडं शपथ घेऊन विचारलं त्या पोराला, तुझ्या आईने तुझ्या दोघांची साडीची अपेक्षा केली का? साडी मागितली. बापाने की तुला कपडे मागितले का? अरे माझा शर्ट फाटलाय, तो आता कामाला लागला, मला कपडे दे. तिकडे मी नाही घेऊन पळलो, पण बाबाच्या बंडेला तसंच झिगाळ असतं. हे मृत्यू लोकांचे उपराटे माझा दोषांत पाहून जाईल. जाऊ व्हायचा उद्या आपण काही पासून बाजूला तेवढं जाऊ काही चांगली होती म्हणा. मस्त टिकीट बघा, रामाला आंघोळ घालायची. आंघोळ घातली का पोसायला पण तीच कौशल्य फक्त लागून करायची, कारण कौशल्य हुशार होतं. जर मी त्याला माझा म्हणून माझं काही स्कित राहिलं तर ती नाराज होईल, आणि ती नाराज झाली का घराला दारू पडल्याशिवाय राहणार नाही. मग माझा मालक माझ्यात राहील का तिकडं जाईल, यापेक्षा कौशल्याचा रामबाई नाही म्हणायचं. काही चालू काही सुज्ञ बाया किंवा सुज्ञ माणसं तुला पाहिजे मोठेपणा घे आणि तुला तो जग बाबा सुखी मी तुझ्या आनंदी समाधानामध्ये. मग आंघोळ व्हायची, कपडे मस्त नेसवायची, आणि रामाला सजायची, कपाळाला गंध लावायची, पावडर लावायची, हाताला मस्तपैकी लाल गुंड करायचे, गालाला काळा टिपका लावायची. कोण म्हणलं माझी कौशल्य म्हणायची अशी संधी मला रामाची सेवा करायला मिळली पाहिजे. पण भाग्याने काही सेवा करायची. काय मात्र फिरलो कोणाला माहिती बा. आता दुसरा दिवस म्हणजे लगेच नाही बरं का, म्हणजे मला डायरेक्ट मग बघा तुम्ही कधी कधी जर एसटीत उभी राहायला जागा नाही, रंगणार एसटीत खेळून एसटी निघाली, एसटीत उभी राहायला जागा नाही, आणि रेटवडीपर्यंत झालेली तिथपर्यंत गर्दी, आणि रेटवडीत आपली पण सचिनपूरची मसाली तो म्हणून बोकणी घेऊ का, बोकांनी उभी राहायला लोकांना जागा नाही. जसं ते डायरेक्ट तिथून निघालं रेटवडून पूर घेत नाही, कनेसर घेत नाही, ते डायरेक्ट म्हणतो स्टॉप आलाय बाबाचा उतरा. लक्षात येते का? तसंच आहे या घरातलं रामप्रभूच्या. मग डायरेक्ट उतरतो आपण, मग तो हा डायरेक्ट उतरतो. रामप्रभूचं आयुष्य मोठं झालं, औदार्य संपन्न, ज्ञान संपन्न, ऐश्वर संपन्न, जीवन पवित्र झालं. आता राम राजा होणार आहे. गड्यांनो राजा किरे झाला माझा राम सिंहासन. पण सिंहासनाच्या ओळखीच्या आधी दिष्ट लागली माझ्या रामप्रभूच्या आयुष्यामध्ये, रामप्रभूच्या महालाला दिष्ट लागली. त्या कैकेयी जे पार्सल आणलं होतं ना कैकेयी देशातून, पार्सल कोण बरोबर ज्याचं मन ठरवलं आहे त्याचं नाव, मग त्याच्यात गडी असो नाही तर माझ्या माता लिहिणार, ज्याचं मन ठरवलं त्याचं नाव मन ठरा. तिने काळी टाकलीच, कायले बोलत मला म्हणली काही केलं काय उद्या माझा राम राजा होणार, मला कळालंच पाहिजे. हिरे मारी पोती त्या अशी वाटायची, कपडे वाटायचे, लोकांना सुंदर करायचे, माझा राम राजा होणार आहे. तिने असं त्याचा पदरच धरला कोणाचा काही काहीचा हातच पकडला. आई वाईट ऊर्जा वाक्याची टाईप जर पवित्र राहायचं असेल ना, हे पण मी सांगतो ते का तिच्या शरीरातली वाईट ऊर्जा, त्याच्या शरीरातला वाईट वलय तिला करण लागला. चांगल्या बाईची बुद्धी वेळपण झाली, कैकेयीची बुद्धी संपली, आणि मग ती म्हणती बाया तू म्हणती ती खरे. कळलं का नाही कोणाला नाही, इतक्या संगतीचा गुण बेकार आहे. एका सेकंदात बदलली सर, आणि ती म्हणली तू म्हणते ती खरे, उद्या राम राजा होईल, आणि माझा भरत आणि माझा शत्रू त्याचे पाय लागले बस. ते शत्रू म्हणते ते खरे, तेव्हा दोरवर राहिले तर दोरवर मागूनच घेते आणि बघतेच पोराच्या बापा कसं ऐकत नाही माझे असं कोण म्हणते. दोन्ही बाजूने बोलले तुम्हाला कळत नाही, मी दोन्ही बाजूने बोलले कसा बोलत बाबा ऐकत नाही तेच मी बोलते. अशा बाया म्हणतात ना कधी तो काय माया पुढे आहे का कोण बापू आहे काय साधं केलं का. आणि मग ते जुनं गाणं मला कधीच आठवत नवरा माझ्या काय बाप्पा पुढं माझी तुकोबाईची जिजाई, पुढं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाई, आणि कुठं परिवारला खेळ झालाय महाराज. बाजूला सगळं रामप्रभूंनी केले, सिंहासन मिळत नाही, सिंहासनाकडची पावलं सर उलटी फिरली. एवढंच केलं नरकाची करू ना,
उलटी फिरली म्हणजे वनवासाच्या दिशेने निघले. बरं त्याच्यात रंगात बाबा मला वाईट वाटतं, सीतामातेला वनवास नव्हता आणि माझ्या सीतामातेला पण वनवास नव्हता, माझ्या दोघांना वनवास नव्हता की तुम्ही रामाबरोबर गेलंच पाहिजे. पद्धतीने सांगितलंच होतं रामाला वनवास आणि भरताला राज्य. एका झटक्यात एका पक्षात दोन डबे घेतले. रामाला वनवास, त्या अशी म्हणली नाही की रामाच्या पत्नीला तिला पण वनवास आणि लक्ष्मणाला पण, असे नाही म्हणले. पण वाक्याने काय का ना, माझी सीतामाता किती कट्टर होती, पवित्र होती, किती चारित्र्य संपन्न. तिने विचार केला, मी गेल्या नगरीचा बाप माझा, वैभव संपन्न बापाची मुलगी, माझ्या बापाचं ऐश्वर्य त्याच तोलामोलातला माझा सासरा, दोघांची सांगळे जुगाड जर जमलं तर एक भरतो मी भरणार नाही. पण मला माझ्या बापाने हे शिकवलं नाही की माझा राम वनवासाला जाईल आणि मी महाराज प्रसन्न अजिबात असणार नाही. माझा राम जिथं असेल ना तिथं मी माझ्या रामाबरोबर राहणार. दुःख बघू सीतामातेने सुद्धा. लक्ष्मणबाईने विचार केला, सुमित्राने विचारलं, आई माझी इच्छा आहे, मला जायचे, मी राम सोडून जगू शकत नाही आणि जर मी रामाला सोडलं तर मी राहणारच नाही, मी आत्महत्या करेन, प्राण टाकेन. आई म्हणली, बाबा 14 वर्षांनी कोणी पण जिवंत दिस जा रामाबरोबर जायचे. सुमित्रा किती उदार मानायची मग तुला, जा रामाबरोबर जायचं. बरं ती पत्नी जात असताना बिचारी हातात पहिल्या दुधाचा ग्लास होता कोणाच्या उर्मिला, दुधाचं एक पाय उमऱ्याच्या बाहेर टाकलं तर नाही. अहो स्वामी, अहो ऐक ना, जायचं तर खुशाल जा, मी तुम्हाला आडवीत नाही, पण माझा एवढा शेवटचं दूध पिऊन जाणार, माझं दूध पिऊन जाणार. त्याने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि तिला सांगितलं, बाई तुझ्या पायापुरतं विनंती करतो, देवातून माझ्यात अंतर जरी पडलं तर गैरसमज होण्याची शक्यता आहे. काही शब्द वाक्य मी काय का, जर देवातून माझ्यात अंतर पडलं तर गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यापेक्षा ते दूध मी आल्यावर पिईन, पण आता मला माझ्या रामाबरोबर निर्णय विचारे सगळे. जाता जाता केवळ भेटला, केवळ आता उद्धार केला. जाता जाता शबरी माता भेटली, शबरी मातेला गोलोकामध्ये जागा दिली, न मागता, न मागून तर कोणी देईल, पण न मागता गोलोकात चौथी याच्या खाई काहीच करणे नाही. बापू बरोबर, ती जागा चौथी पण येऊन परत ते घर आणि ते आता तिथं काही करायची गरज आहे तुम्हाला. शबरीने तिथं जागा दिली. असे उद्धार करीत करीत पुढे गेले. एका मामाला मारलं आणि त्याच राज्य त्याच्या भावाला घेऊन टाकलं. काय तर काय नाही ना, त्याच्या आधी कथा आहे. एकाला मारलं त्याच्याच भावाला राज्य देऊन टाकलं. पण राज्याचं नाव सांगतो किशिकेंदा नगरी. आता भावांचे नाव सांगा. वाली आणि सुखी. वालीला मारलं आणि सुग्रीवाला राज्य देऊन टाकलं, एक पद देऊन टाकलं. काम झालं. लंकेमध्ये स्वारी गेली कैलास भाऊ. तिकडं इंद्रजिताला लक्ष्मणाने मारलं, कुंभकर्णाला रामप्रभूंनी मारलं, रामाने सुद्धा रावणाला मारून टाकलं. आणि मारल्यानंतर सगळा कार्यक्रम संपला, लंका जिंकली आणि बोलल्याप्रमाणे लंका विभीषणा दिलेला. बापू बरोबर देऊन टाकलं. इतका तू उदार आहे, तुझे अवधार आहे, जाणून स्वतंत्र. जर ते तू जिंकलं तर तू त्याचा उपयोग घ्यायला पाहिजे होता. पण देव म्हणला माझ्या आयुष्यात काहीच कमी नाही की ज्याचं त्यालाच मिळालं पाहिजे, ज्याचं त्याला दिलं पाहिजे. दिलं त्याचं त्याला एक पद. आणि रामप्रभू असे लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा तुझ्या लक्षात आहे ना, जर आपण दोघं भरताला नजर पडलो नाही दिलेल्या वेळेला, क्षणाला, त्या वाराला, तर भरत आपल्याला परत पाहायला मिळणार नाही. भरताची आठवण आली. भरतासाठी रामप्रभू व्याप्त झाले. बिभीषणाने सांगितलं, तुमच्याकडे जाण्याची काही सोयी आहे का? ते म्हणले, आपल्या या लंकेमध्ये पुष्पक विमाने. लगेच बोलवलं. सगळे विमानात बसले. सगळे वानर सैनिक विमानात सहित जसे लागले तसे आपले ते निघाले आणि परत असताना अयोध्येच्या दिशेने चालले. विमानाचा वेग कमी वाटला. वेग हा बरं, देव त्याच्या साक्षात बसताय तरी देवाला त्या विमानाचा वेग कमी वाटला. हनुमंतराकडे पाहिलं. हनुमंतराय म्हणले, प्रभू तुमच्या मनात मला कळलं, फक्त आज्ञा द्या. मग काय आज्ञा घेतो? उठ आणि 1.5 लाख माणसाला विमानातून जे श्रीराम म्हणला उडी मारले. विमानाच्या पुढं वायू आले, कारण तो वायूचाच पुत्र नव्हता. वायुनंदनी महाराज त्याचे वडील, वायूचा पुत्र. वाऱ्याच्या वेगाने धारकाने लगेच ते जाऊन पोहोचले परत अयोध्येमध्ये. तिथं सगळ्यांनी पहिलं मारुती आले, पण राम दिसत नाही, लक्ष्मण दिसत नाही, भानगड काय. भरताचं मन कासावीस झालं. हनुमंतराय म्हणतात, भरतजी अजिबात जीव कासावीस करू नका, प्रभू थोड्या अवधीमध्ये मला भेटण्यात येणार आहे. माझा राम मला भेटणार आहे. भावाचा भावाला आनंद, माझा राम मला भेटणार आहे. काही क्षणात लगेच मंडप आलाय गेला, मोठा मंडप. पंचपक्वानाचं जेवण करायचे, आचार्याला बोलून घेतलं. लगेच काही लोकांना सावध केलं, माझ्या रामाला ज्यांनी सहकार्य केलंय ना, मला त्याचा सन्मान करायचा. सगळ्या ऑर्डर देऊन टाकल्या. देवीच्या अख्खी आयोजन ती सजली होती मला.
रांगोळ्या काढल्या होत्या, झाडून केली होती, सडा समजून केलं होतं, दाराला तोरणं बांधली होती, गोड्या उभारल्या होत्या आणि सगळं झाल्यानंतर भाऊकेच्या नावाचा टाहू फोडला होता. कोणाच्या नावाचा? राजा राम 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 सीता राम राम नाचत होते महाराज देवाचे थोडे समोर. आणि तेवढं भगवान परमात्माने सगळ्या लोकांना आनंद असं आवडलं. 14 वर्षी राम परत पाहायला मला सगळे आनंदी झाले, गगरीत झालं. अख्ख्या अयोध्येमधील त्या लोकांना एकत्र करून त्यांनाही जीव घातलं, माकडांनाही भरताना जीव घातलं. आणि आता सगळ्यांना विनंती केली, मायबाप माझ्या भावाला ज्यांनी ज्यांनी मदत केली ना त्यांना मला सत्कार करायचा आहे. सगळे म्हणतात तसा, पण वाक्य येत आहे का, ज्यांचा ज्यांचा सन्मान झालाय त्यांनी सन्मान घ्यायचा आणि ज्या जागेवरून उठून आलाय त्या जागेवर परत बसायचं. ऑर्डर कोणाला किती म्हणून माकडांना, हो माकडांना ऑर्डर किती. माकड म्हणजे पाहबर का, आपल्या कुळाचं नाव लावून द्यायचं नाही. जिथून आपण उठलो तिथं जाऊन आपलं बसायचं, नाही तर आपल्या हनुमंतरायचं नाव राहील. म्हणजे माकड हनुमंतरायला किती मानत असते महाराज. सन्मान सुरू झाला भाऊ, इतका सन्मान भारी केला. पण त्या सन्मानामध्ये हनुमंतराय म्हणायचे, ते सन्मान ज्याला घ्यायचा त्यांनी घ्या, मला याची पाय सोडायची. असे 2 पाय घट्ट धरून बसले आपल्याला विचार. माकडे यायची मोठमोठे मानत आणि त्यांना ट्रॉफी द्यायचे. फक्त उजवा हात काढायचा आणि आपल्या भावकेला म्हणायचे, काय भाग्यवान काय का हो तुम्ही, माझ्या रामाच्या हाताने भक्ताच्या हाताने तुमचा सन्मान केलाय, तुम्ही तुमच्या कुळाचा उद्धार केलाय. अशी त्यांना मोठे म्हणायला द्यायचे. कोणाला? भावकीला म्हणा, भावकीला मोठे म्हणा द्यायचे. हनुमंत आहे भाग्यवान आहे तुम्ही, सगळ्यांचा सन्मान झाला राहू. सगळे असे उत्साही दिसत होते, आनंदी दिसत होते. पण त्यांच्या पाठीमागून कुजबुज होते, कारण आपला सगळ्याचा सन्मान झाला. पण ज्याच्यामुळे आपला सन्मान झालाय त्याचा सन्मान कसा नाही अजून कोणी केला. हनुमंताचा. म्हणजे बावकी हनुमंत जळत नव्हती. हे पचायला वेळ लागेल तुम्हाला. बावकी हनुमंत जळत नव्हती. तुमच्या पाया पडतो. पूर गावात एक कलेक्टर आहे, तो झालेला आहे, वाक्य नीट आहे का. आणि बाहेर देशात गोंदियाला वगैरे त्यात दुटीला आहे. आणि तो कलेक्टर आपल्या गावी आलाय, आपल्या गावात, आपल्या गावाला भेट नाही करता नाही, गावच्या यात्रेला आलाय. तुम्ही तेव्हा सध्या स्वागताला जाणार पुढं, हा इथून बोलत नाही गुरुजी, पण जाऊ शकत नाही. अनुभव तुम्ही मला जाऊ शकत नाही मला. तो आपल्या गावात आहे. बरं, आता आपल्या गावात काहीतरी काम करायचं, आपल्या पुणे जिल्ह्याचा कलेक्टर आपल्याला बोलवायचा आहे. मग सगळे कार्यकर्ते येतात, आपल्या गावात काम करून घ्यायचे, नवयोजना करून घ्यायच्या. असं खांद्यावर खांदायचे, तसं फलाना करायचे. आणि मग आता साहेब येणार आहेत, सगळे हार घेऊन पोचायचे. बरं, पुणे जिल्ह्यातला तोही कलेक्टरच आहे आणि आपल्या पोरगावचाही कलेक्टरच आहे. मग पुणे जिल्ह्यातल्या माणसाचा सत्कार तुम्हाला सण होतो, आपल्या माणसाचा सत्कार झाल्यावर लोकांना का बांधव येतात हेच काही कळत आहे मला. हे कळतं का म्हणून थोडंसं तुम्हाला. भाऊ तुम्ही आलेले बरे दिवस माझ्या बाबा दुकान टाकले मला, केरळ दुकान टाकले, विचारा तुम्हाला माहिती होतो. आता काय गोष्टी करून करावं लागेल. उद्यातून गेले परवा दिवशी, मस्त मोठं दुकान टाकले मला तुम्ही कधी म्हणता तुमच्या गावात खरंच म्हणतात. ते म्हणले राम 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 राम, जय हरी महाराज, तुम्ही आमच्या गावचे मान आहे, तुम्ही आमच्या गावची शान आहे. सगळे असे दुकानं आम्ही बसतो, असे माया पाया पडतात, जय हरी गावचं वय होय, गावचं वय होय. माया दुकानाकडून जातात आणि शेजारच्या दुकानातून मला परत म्हणतात, महाराज जय हरी जय हरी जय हरी. मला कळलं नाही म्हणणं माहिती. मूर्ती मुखीची उघडली, मी काही दुकान टाकलं नाही महाराज, उदाहरण पकडण्यासाठी फक्त सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, माझ्या दुकान नको हाच नका, दुकानाचा झाला मला उठत नाही. आणि तिकडे लक्ष्मी माल थोडी दिवस म्हणलं, पण हे बरोबर आहे मी बोललेलं. आपण दुकान टाकू, त्याला मान नाही घेणार, दुसऱ्याला मान देते, आपल्याला मान देणार नाही. लक्षात ठेवा, मोठ्या दिसली करणे उसके साथ आप उदास. मोठा सन्मान आमच्या भावकीला झाला, वाढच केला मात्र. हो देवा, हो प्रभू, आमच्या भावकीच्या मेन माणसाचा सन्मान झालाय. हे नको तुमची प्रमाणपत्र, नको तुमच्या ट्रॉफ्या, नको तुमची शालसिबत, हे कोण देवाने. प्रभूने सांगा तुमच्या पाया बघतो. गप्पा 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 तुम्हाला कळणार नाही. पुणे जिल्ह्यामध्ये पहिली फायनल नव्हती, आता फायनलची गाडी सुरू झाल्या. उदाहरण घ्यायसाठी गोप्या उलट करून घेतात. तुम्हाला कसं काय म्हटलं, गाडी एकदा पळून झाले का तुम्ही बसले म्हणून होतो. एकदा गाड्या पळून झाले का 5च्या पुढे फायनल चालू होती आणि जो फायनल मध्ये पहिला येतो त्याचा सन्मान सगळ्यात शेवट केला. मग हनुमंतराय फायनल मध्ये पहिले वाक्य जे काय हनुमंतराय
पूल बांधायचं काम हनुमंतरायाने केलं, लंका जाळायचं काम हनुमंतरायाने केलं, रावणाची दाढी जाळायचं काम हनुमंताने केलं. लक्ष्मण भैया जिवंत झाला नसता एका राखीत उड्डाण मारलं आणि द्रोणागिरी उचलून आणला, जिवंत करायचं काम मारुत्र्याने केलं. मला लक्षात ठेवा, अशा अनेक कामं या पठ्याने केले. एक नंबरचा माणूस, एक नंबरचा सत्कार करणारा, फायनल मध्ये एक नंबर नाही, 2 नंबर मध्ये म्हणून एक नंबरचा गाडा, त्याचा सन्मान होणार आहे, माझा सन्मान होणार आहे असा हनुमंताला खाली कळल्यावर देव बोलल्यावर देवाचे पाय जोरात दाबून राहायला लागले. हनुमंत म्हणजे वादळ सुरू झाले. ते तुम्हाला कळलं नाही मी काय बोलतो, ते कळलं तर नाही बोलतो. हनुमंत म्हणजे वादळ जोरात चालू झाले. जर कदाचित वादळात त्याचे पाय सुटले तर परत पाय हाताला लागायचं नाही, असं घट्ट दाबून राहायला लागले. देवानी खबर धराव, उठा उठा महाराज, उठा उठा, समोर तुमच्या सरकारी करताय, उठा उठा उठा. हनुमंतराय खालून बघतात, म्हणतात देवा लय मोठं वादळ आहे, तुझ्या पाया पडतो, तो मान चुलीत घाल, तुझे पाय मला सोडू नको, मला तुझ्याशिवाय करत तुझे पाय मला सोडत नाही. मग देव म्हणजे खालीच बस, पण आई लोकांची इच्छा आहे तुझ्या भक्तीची, तुझा सन्मान करायचा आहे, तुला मला घ्यायचे. आई केवटाचा उद्धार केला. आता ऐका, शेवट करतो, कीर्तनाचा शेवट करतो. केवटाचा उद्धार केला, शबरीचा उद्धार केला. तिला एक पद देऊन टाकलं, गोलोकात गेली. कुठे गेली? तिला एक पद देऊन टाकलं. ध्रुववर आढळपती दैसव एक पद त्याला देऊन टाकलं. त्या काळामध्ये तुम्हाला कुठलं पद पाहिजे? हनुमंतराय घट्ट पाय धरायचे आणि म्हणायचे बरं 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 बरं, फक्त बरोबर म्हणायचं. वाणीला मारलं हनुमंतराया आणि सुग्रीवाला त्याला एक पद देऊन, किसकिंदाने पद त्याला देऊन टाकलं. तुम्हाला काय पाहिजे? हनुमंतराय फक्त वर बघायचे, पाय फक्त धरायचे, बरं 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 म्हणायचे. हनुमंतराय आला, बरोबर काय करताय? देवा खरे खरे तुमचं, खरे खरे म्हणे. लंकेत गेलो, इंद्रजिताला लक्ष्मणाने मारलं, कुंभकर्णाला रावणाला न्या मारलं, विभीषणाला लंकेचं पद देऊन टाकलं. बोला तुम्हाला काय पाहिजे? हनुमंतराचे खरे 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 तुमचं, खरे खरे एवढं. परत म्हणे खरं खरं काय हनुमंता, काहीतरी मागा ना, मी देतो. तुम्हाला यातलं काही आवडत नाही का? म्हणे देवा ऐका ना, तुमच्या पायात या सगळ्याला तुम्ही एक एक पद देऊन टाकले. तुम्ही ऐकता ना, सगळ्याला तुम्ही एक एक पद देऊन टाकले. तुम्ही म्हणता मागा मागा मागा, काही लागत नाही मला, तुमच्या पाया बघतो. विभीषणाला एक पद देऊन टाकलं, सुग्रीवाला एक पद देऊन टाकलं, शबरी मातेला एक पद देऊन टाकलं, त्या ध्रुव बाळाला आढळपादाला जाऊन एक पद देऊन टाकलं. पण देवा या हंगाला तुम्ही दोन्ही पद दिल्या, त्याच्यापेक्षा माझं काय भाग आहे? काय मागतो तुमच्याकडे? किती पद देऊन टाकली होती? दोन्हीच्या दोन्ही पाय मला तुमची पद मला मिळाल्या देवा. त्यांना एक एकच पद मिळाले, मला काही लागत नाही. पण एक विनंती करतो प्रभू तुम्हाला, फक्त मला तुमचा विसर करू देऊ नका, तुझा विसर न व्हावा, दुसरं काही लागत नाही मला. सांगा तू कोण आहे? या काळात या सगळ्याला मी एवढं देऊन टाकले. तुम्ही देव म्हणतो मी उदारे, काय तुम्हाला पाहिजे? तुकाराम महाराज, तुकाराम महाराज म्हणतात मला काही लागत नाही, आपण म्हणतो पहिलं करून काही ते सांगा. ह्याची
तुला विसर्जन झाला नाही तर काय करणार तू तुला दिली तो काय सांगता देवा तुझ्या नामस्मरणाची गोडी ना ते नामस्मरण मी गाईन तुझं भजन मी गुण गाईन आवडी ज्याने त्याने देवाचं गुण गायलं ती लोक आज आजर आमर झाली. गंध माझं नावाचं माकड देवा काही लागत नाही मुक्ती देऊन टाक फक्त भजन करीत होतं रामाचं राजाराम सीताराम मुक्ती मिळाली महाराज. बरं आकड्याला मुक्ती मिळण्याचं म्हणलंय पक्षाला पण मुक्ती मिळाली म्हणा प्रभू आता काय लागत नाही मांडीवर घेतोय मुक्त करून टाका दुसरं काही लागत नाही याची राम देगा देवा काही लागत नाही मला चुकू करायचं काय लागत महाराज ठीक आहे तुम्ही गुण गाणार भजन करणार पण संतानासाठी काहीतरी लागतं ना त्यातलं काय मागून घ्या ना तुकोबरे म्हणतात मला त्यातलं काही नको पण संत संगीत विदेशवर आवडतो ती स्त्रचर आहे मुक्ती झाला संत पायाची वाट पाय